हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण म्युच्युअल फंड म्हणजे काय, ते कशा पद्धतीने काम करतं आणि जर तुम्ही त्यामध्ये गुंतवणूक का करावी हे आपण सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत. जर तुम्ही गुंतवणूक सुरू करायचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर म्युच्युअल फंड म्हणजे काय, पण ते सांगण्याआधी मी तुम्हाला सांगतो की म्युच्युअल फंडसाठी तुम्हाला स्टॉक मार्केटचं म्हणजे शेअर मार्केटचं नॉलेज जरी नसेल तरी ते चालू शकतं. पण तुमची इच्छा आहे की यातून चांगले रिटर्न्स मिळाले पाहिजेत, तर हा जो म्युच्युअल फंड आहे ना, चांगला पर्याय आहे तुमच्यासाठी की ज्यातून तुम्ही चांगल्या प्रकारे अर्निंग करू शकताय. ठीक आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकताय की दोन शब्द तुम्हाला दिसत आहेत. एक म्हणजे आहे म्युच्युअल आणि दुसरा आहे फंड. हा म्युच्युअल आणि फंड. आधी आपण जाणून घेऊया म्युच्युअल. म्युच्युअल म्हणजे काय की एकापेक्षा जास्त लोक एकत्र येऊन काम करतात, त्याला एक म्युच्युअल बोललं जातं. ठीक आहे. त्याचप्रमाणे फंड, एकापेक्षा जास्त लोक एकत्र येऊन एखाद्या फंड गोळा करून एखाद्या फंडमध्ये गुंतवणूक करतात, त्याला बोललं जातं म्युच्युअल फंड. सिंपल, याच्यामध्ये काही अवघड नाही आहे. कोणताही म्युच्युअल फंड एक AMC चालवत असतो, त्यालाच कंपनी म्हणजे AMC म्हटलं जातं. ठीक आहे. एक कंपनी असते AMC, ती म्युच्युअल फंड जे आहे ते पूर्ण चालत असते. आता ही जी कंपनी आहे ना, बाजारामध्ये नवीन नवीन फंड आणत असतात. मग त्यानंतर त्याची ॲडव्हर्टायझिंग केलं जातं, मार्केटिंग केलं जातं, लोकांपर्यंत ते पोचवलं जातं की जेणेकरून लोक त्याच्यामध्ये गुंतवणूक करतील आणि त्याचे जे काही पुढे जाऊन आहे ते लोकांना बेनिफिट होईल आणि प्लस त्या फंडलाही बेनिफिट होईल. फॉर एक्झाम्पल बघा, आपण एखाद्या ABC म्युच्युअल फंड नावाच्या कंपनीमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट केली. आता ज्यावेळेस आपण इन्व्हेस्टमेंट करतो त्यावेळेस आपल्याला काही युनिट्स मिळतात. ठीक आहे. आणि त्या युनिटची एक ठराविक किंमत असते. ठीक आहे. त्यालाच बोललं जातं NAV म्हणजे नेट असेट व्हॅल्यू. या ठिकाणी तुम्हाला पूर्ण दिसत असेल, जसं की बघा ABC कंपनी आहे, त्याच्यावरती आपल्याला युनिट्स मिळतात, त्या युनिट्सची एक किंमत असते, त्यालाच काय बोललं जातं नेट असेट व्हॅल्यू. ठीक आहे. आता जेव्हा एखादी कंपनी एखाद्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करते त्यालाही काय म्हणतात AUM म्हणजे असेट अंडर मॅनेजमेंट कंपनी. ही कंपनी पूर्ण म्युच्युअल फंडसाठी काम करत असते. मग याच्यावरती तुम्हाला एक मॅनेजर निवडलेला असतो, म्हणजे तुमच्यासाठी एक मॅनेजर तिथं त्या ठिकाणी काम करत असतो. त्याच्या हाताखाली एक टीम दिलेली असते की बाबा की अभ्यासू टीम, की ज्यामध्ये आपल्याला कोणत्या म्युच्युअलमध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची, कशा प्रकारे आपल्याला रिटर्न्स मिळतील. ठीक आहे. हे पूर्ण काम कोण बघतं, फंड मॅनेजर आणि त्याच्या अंडर जी टीम असते हे पूर्ण जे आहे ते पूर्ण लक्ष त्या ठिकाणी देत असतात. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला एकदा गुंतवणूक केली की त्याच्याकडे लक्ष देण्याची गरज नसते. ठीक आहे. आपल्या वतीने पूर्ण जो फंड मॅनेजर असेल तो सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी काळजीपूर्वक बघत असतो किंवा पूर्ण पाहत असतो. त्यासाठी ना आपली जी काही गुंतवणूक आहे त्याच्यावरती एक ठराविक रक्कम जो कंपनी असते ती घेते. त्याला 1% किंवा 2% फी त्याच्यावरती आकारत असते. म्हणजे त्याला काय बोललं जातं की एक्सपेन्स रेशो. ठीक आहे. कुठल्याही कंपनीमध्ये ज्यावेळेस गुंतवणूक केली जाते, ज्या कंपनीचा म्हणजे म्युच्युअल फंडच्या कंपनीमध्ये ज्या कंपनीचा पण एक्सपेन्स रेशो जो कमी असतो त्या ठिकाणी नेहमी गुंतवणूक केली पाहिजे, का तर तुम्हाला जास्त त्या ठिकाणी चार्जेस नाहीत लागले पाहिजे. सिंपल आहे. आता म्युच्युअल फंडचे जे आहेत ना, दोन प्रकारचे टाईप आहेत. ठीक आहे. एक आहे SIP, ठीक आहे, म्हणजे इन्व्हेस्टमेंटचे, आणि दुसरी आहे लमसम. ठीक आहे. तर आता SIP म्हणजे काय की सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. या ठिकाणी तुम्ही मंथली, 3 मंथ, 6 मंथ अशा पद्धतीने पण त्या ठिकाणी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. म्हणजे अगदी 100 रुपयापासून पण त्या ठिकाणी सुरुवात तुम्ही करू शकता. आणि लमसम जे आहे ते वन टाईप तुम्ही त्या ठिकाणी पैसे भरू शकता. की एखाद्या वेळेस जसं की लमसम म्हणजे कसं राहतं, लमसमचा बेनिफिट कधी होतो, जसं की तुम्ही 2020मध्ये पाहिले असेल की चांगल्या प्रकारे मार्केट खाली आलं होतं, त्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करू शकता. पण माझ्या मते म्हणजे जसं की आत्तापर्यंत जर पाहायला गेलं तर सगळ्यात जास्त जी SIPच्या मार्फत जी अमाऊंट जी आहे ती कलेक्ट झाली. म्हणजे खूप सारे लोक SIP करतात. SIP एक एकदम उत्तम पर्याय आहे की ज्या ठिकाणी तुम्ही चांगल्या प्रकारे तुम्हाला हळूहळू अर्निंग त्यातून मिळू शकते. माझ्या मते आता तुमच्या थोडे तरी लक्षात आलं असेल की म्युच्युअल फंड काय आहे, ते कशा पद्धतीने काम करतं, आणि याच्यासाठी काही नॉलेज असणं खूप गरजेचं नाही आहे की तुम्हाला हे माहीत असलंच पाहिजे. सिंपल आहे. मार्केटमध्ये खूप सारे चांगले फंड आहेत की ज्या ठिकाणी तुम्ही 100 रुपये, 500 रुपये किती त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट तुम्ही करू शकता मंथली. आणि जी काही इन्व्हेस्टमेंट तुमची असेल ती 10 वर्ष 15 वर्ष निदान असावी की ज्यातून तुम्हाला चांगले रिटर्न्स मिळतील.
आणि खूप चांगला पर्याय आहे. स्टेप बाय स्टेप तुम्ही याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करा. आणि अजूनही तुम्हाला काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर मी मागंही बोललो होतो की तुम्हाला जे काही याच्यामध्ये डीप नॉलेज हवे असेल की मार्केट अजून काय आहे काय नाही ते, तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. ठीक आहे. आणि आपला जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये, मित्रामध्ये हा व्हिडिओ जो आहे तो शेअर करू शकता, की जेणेकरून मी असे चांगल्या प्रकारे तुम्हाला अजून व्हिडिओ बनवून देईल नॉलेजेबल. बाकी तर गोष्टी मी सगळ्या सांगणारच आहे, पण एक छोटं तुम्ही करू शकता, शेअर करू शकता, की जेणेकरून त्या लोकांना कळेल तुमच्या जवळच्या की मार्केटमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट पण चांगल्या प्रकारे करू शकतो. SIP असेल, लमसम असेल या माध्यमातून. तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा आणि कमेंटही नक्की करा. थँक्यू. पुन्हा भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.